वाशिम शहर आणि परिसरातील प्रवाशांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आणि ऐतिहासिक ठरला आहे। वाशिम रेल्वे स्थानकावर आज एका विशेष सोहळ्यात नव्याने सुरू करण्यात आलेल्या नांदेड मुंबई एक्सप्रेस या रेल्वेगाडीचा भव्य शुभारंभ करण्यात आला। या नवीन रेल्वे सेवेमुळे वाशिम जिल्ह्यातील नागरिकांचा मुंबईचा प्रवास अधिक सुकर, वेगवान आणि सुटसुटीत होणार आहे। या महत्त्वपूर्ण सोहळ्याप्रसंगी भाजपचे वाशिम जिल्हा निवडणूक प्रमुख माननीय श्री राजू पाटील राजे आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार माननीय श्री संजय भाऊ देशमुख यांच्या हस्ते या नव्या रेल्वेगाडीला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले। या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी वाशिमचे भाजप नगराध्यक्ष माननीय श्री अनिलजी केंदळे यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने रेल्वे प्रवासी व नागरिक रेल्वे स्थानकावर उपस्थित होते। गेल्या अनेक दिवसांपासून वाशिम आणि हिंगोली परिसरातील नागरिकांकडून मुंबईसाठी थेट आणि हक्काची रेल्वे सेवा सुरू व्हावी अशी सातत्याने मागणी केली जात होती। नागरिकांची हीच गरज ओळखून लोकप्रतिनिधींनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून रेल्वे प्रशासनाने या मार्गावर नांदेड मुंबई एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला। आज या गाडीच्या पहिल्या फेरीला वाशिम स्थानकावरून उत्साहात रवाना करण्यात आले। ही गाडी वाशिमवरून थेट मुंबईला जोडणार असल्याने व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार आणि रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे। हिरवी झेंडी दाखवल्यानंतर उपस्थित नेत्यांनी आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवाशांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत केले आणि त्यांना सुस्टँडर्ड प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी रेल्वे स्थानकाचा परिसर भारत माता की जय आणि सरकारच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता। ही रेल्वे सेवा सुरू झाल्यामुळे वाशिमच्या विकासाला आणि दळणवळणाला एक नवी गती मिळेल असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला। या नव्या रेल्वेमुळे आता प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार असून प्रवाशांमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।